नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। पोलीस खात्यात तसेच तलाठी पदावर नोकरी लावण्याच्या आमिषानं एकानं 2 तरुणींची 30,05,500 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी 29 वर्षीय तरुणीनं दिलेल्या फिर्यादीवरून सागर जाधव याच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार तरुणी मूळची सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात असलेल्या आहिरे गावची आहे। तरुणी पोलीस भरतीची तयारी करत होती। एका ओळखीच्या व्यक्तीमार्फत तिची आरोपी जाधव याच्याशी 2022 मध्ये ओळख झाली होती। आरोपीने तरुणीला पोलीस दलात भरतीचा आमिष दाखवून तिच्याकडून वेळोवेळी ऑनलाईन तसेच रोख स्वरूपात 11,10,500 रुपये घेतले होते। पैसे घेतल्यानंतर तरुणीने त्याच्याकडे विचारणा केली तेव्हा त्याने टाळाटाळ सुरू केली। तरुणीने पैसे परत करण्याची मागणी केली तेव्हा जाधवने तिला 1,05,000 रुपये परत केले। उर्वरित पैसे परत करण्याची मागणी तरुणीने त्याच्याकडे केली तेव्हा त्याने तरुणीला उडवाउडीची उत्तरे दिली। फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे। चौकशीत जाधवने अशाच पद्धतीने आणखी एका तरुणीची 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं। एका तरुणीला तलाठी पदावर नोकरी लावून देण्याच्या आमिषाने त्याने तिची 20 लाख रुपयांची फसवणूक केली आहे। संबंधित तरुणीने याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली। जाधव याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येतोय। त्याने अशा पद्धतीने अनेकांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पुढील तपास करत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।